नमस्कार मंडळी, स्मार्ट बॉय रुद्रच्या पेजवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता रुद्र चाललं आहे शंकर भगवानाचे दर्शन घ्यायला, तर आपण पुढे ब्लॉगमध्ये बघू रुद्र कसे दर्शन घेतो। हे आहे घाटकोपर असल्फा वर्सोवा मेट्रो लाईन, इकडे आहे नियर बाय साकीनाका मेट्रो स्टेशन, इकडे असल्फा मेट्रो स्टेशन, बरोबर 2 मेट्रो स्टेशनच्या मधोमध इथे ओम श्री मोहिलेश्वर शिव मंदिर, टिळकनगर बस स्टॉपच्या जवळच हे मोहिलेश्वर मंदिर आहे शंकर महादेवाचं। तर आता आम्ही तिथे दर्शनाला चाललो आहे। आणि फायनली आम्ही महादेवाच्या मंदिराजवळ पोचलो। आता दर्शन घेणार आणि पूर्ण मंदिराचा परिसर तुम्हाला पुढच्या पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवतो। या छोट्या बाळाने इथे प्रसाद घेतलाय। टोपी काढ। हो इथे गाभाऱ्यामध्ये हार, फूल, नारळ, बेल जे तुम्ही आणाल ते अर्पण करू शकता, पण इथे अगरबत्ती अलाउड नाही आहे। अगरबत्ती तुम्हाला बाहेर एक छोटंसं झाड आहे, त्या झाडाच्या तिथे अगरबत्ती लावली जाते। चला बाहेर चला, अगरबत्ती लावूया। पप्पाला अगरबत्ती लावा बेटा। रुद्रा, मंदिरामध्ये अगरबत्ती लावायला अलाउड नाही, तर मग इथे मंदिरातून जेव्हा आपण आउट करतो तर इथे अगरबत्ती लावायची। इथे पप्पाला लाव। मंदिरामध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्य आहे जे आजकाल ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकवरती चालतं,
बघू शकता कसं आहे. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि त्या मी प्रसादाचा लाभ घेतला. मेट्रो लाईनच्या समोरच उंच टेकडीवरती मंदिर असल्यामुळे इथे तुम्हाला 2-2 मिनिटांनी मेट्रो येता जाताना दिसते आणि संध्याकाळचा व्ह्यू तर अप्रतिम असतो. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मंदिराचा पूर्ण परिसर फिरलो. संध्याकाळची वेळ होती आणि ते समोरच भजन चालू होतं. भजन एवढं छान प्रकारे चालू होतं, रुद्र तिथेच बसून ऐकत होता. टीका लावून झाला आणि आम्ही आता इथून घरी जायला निघतोय. घरी जायला निघत असतानाच खाली उतरताना लेफ्ट साईडला श्री बजरंगबलीचं एक छोटंसं मंदिर आहे. तर तिथेही आम्ही बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला आणि रुद्राला बजरंगबली खूप आवडतात. खूप छान आजूबाजूचा परिसर होता, बघण्यासारखं पण खूप काही छान होतं. दर्शन वगैरे पण खूप छान व्यवस्थित झालं आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. सपोर्ट घेऊन चालायचं बेटा. हां, व्हेरी गुड. या फायनली दर्शन करून आता आम्ही आलो खाली आणि सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतं, इथे एक स्टॉल आहे. लेफ्ट साईडला समोर ते मंदिर आहे, लेफ्ट साईडला साकीनाका, राईट साईडला असलपा मेट्रो, बरोबर त्याच्या मधोमध हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर लेफ्ट साईडला या काकांचं एक स्टॉल आहे जिथे तुम्हाला सर्व पूजाची सामग्री भेटते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे. पूजेसाठी घरगुती लागणाऱ्या वस्तू त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि एक मराठी माणूस उद्योग करतो आहे म्हणजे तर आपण साहजिकच तिथून खरेदी केलंच पाहिजे. आणि बाहेरून तुम्हाला काही घेऊन येण्याची काही गरज नाही, तुम्हाला या मंदिराच्या बाजूलाच सर्व काही मिळून जातं. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.